श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। कृष्ण जन्माष्टमीला निर्माण होतोय गज केसरी योग। या राशींवर होईल श्रीकृष्णाची कृपा। यशाबरोबर धनलाभाचा योग। यंदा 26 ऑगस्ट रोजी जगभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जात आहे। यंदाची जन्माष्टमी अतिशय विशेष आहे, कारण या दिवशी 52-51 वर्षापूर्वी म्हणजेच द्वापर युगात जो दुर्मिळ योग तयार झाला होता, तोच योग तयार होत आहे। या दिवशी सूर्य सिंह राशीत रोहिणी नक्षत्रात, चंद्र वृषभ राशीत असून जयंती योग तयार होत आहे। असा दुर्मिळ योग अत्यंत शुभ मानला जात आहे। या योगात उपासना केल्याने अनेक पटींनी अधिक फळ मिळते। जयंती योगात उपवास केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते असे मानले जाते। ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी शुक्रादित्याबरोबर या दुर्मिळ योगांच्या निर्मितीसह शश राजयोग, गुरु आणि चंद्रही वृषभ राशीमध्ये एकत्र येत असल्याने गज केसरी योग नावाचा राजयोग तयार होत आहे। वृषभ राशीमध्ये चंद्र त्याच्या उच्च अंशात असल्याने अनेक राशींचे भाग्य 7व्या आकाशातून असू शकते। मंगळ मिथुन राशीत तर बुध ग्रहाचा उदय होईल। अशा स्थितीत 12 राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे सकारात्मक प्रभाव पडतो, परंतु या 3 राशींना सर्वाधिक फायदा होणार आहे। चला जाणून घेऊ कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कोणत्या राशींवर श्रीकृष्णाची विशेष कृपा असेल। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, भाग्यवान ठरसाल। कृष्ण जन्माष्टमीला निर्माण होतोय गज केसरी योग। ज्योतिषशास्त्रानुसार 25 ऑगस्ट रोजी रात्री 10:29 चंद्र वृषभ राशीत प्रवेश करेल, जिथे गुरु आधीपासूनच उपस्थित आहे। त्यामुळे गज केसरी योग निर्माण होत आहे। हा योग जन्माष्टमीचा संपूर्ण दिवस राहणार आहे। सर्वप्रथम आहे मेष राशी। या राशीच्या लोकांवर भगवान श्रीकृष्णाची विशेष कृपा असेल। या राशीच्या दुसऱ्या घरात गज केसरी योग तयार होत आहे। या राशीच्या तिसऱ्या भावात मंगळ आणि चतुर्थ भावात बुध उदय आहे। अशा प्रकारे या राशीच्या लोकांना भाग्याची पूर्ण साथ मिळेल। प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याबरोबरच पैसा आणि धनधान्यातही वाढ होईल। कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल। गुरु आणि वडिलांच्या मदतीने तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकाल। कर्ज आणि कर्ज फेडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल। आर्थिक स्थिती मजबूत होईल। तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल। करिअरमध्ये आणखी चांगले यश मिळवण्यासाठी उत्सुक आहे। या काळात
मेष राशींसाठी आर्थिक उन्नतीच्या संधी खूप चांगल्या आहेत. नवीन संधी निर्माण होतील आणि तुम्हाला काही नवीन सुरुवात करायची असेल तर ते खूप अनुकूल आहे. तुम्हाला अशाच संधी सतत मिळत राहतील. पण आपल्या संवाद साधताना लक्ष देणे आणि आपण काही बोलण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ नये. कुटुंबात जन्म होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुमच्या भावनिक पैलूवरही काम केले जाईल. या काळात तुम्हाला हवं ते तुम्ही मिळवाल. तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. समस्या दूर होण्यास मदत होईल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल. आरोग्य समस्या दूर होतील. अडकलेली कामे पूर्ण होतील. या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल. व्यवसायात आर्थिक लाभ मिळू शकतात. घर कुटुंबात सुख शांती लाभू शकते. या लोकांना धनलाभ होऊ शकतो. जुन्या मित्रांबरोबर भेट होईल. त्यानंतर आहे सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांसाठी जन्माष्टमीचा दिवसही खूप खास असू शकतो. या राशीच्या लोकांसाठी गुरु, शुक्र आणि इतर ग्रह शुभ आहेत. या राशींचे लोक आपल्या बौद्धिक कौशल्याने अनेक क्षेत्रात यशाचा झेंडा फडकवू शकतात. शिक्षण क्षेत्रात चांगले फळ मिळू शकते. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना दुसरी नोकरी मिळण्याचा प्रबळ योग आहे. कार्यक्षेत्रातही तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकाल. ऑफिसमध्ये बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेली समस्या आता सुटू शकते. तुम्ही तुमच्या कामात समाधानी असाल. वाणीमध्ये गोडवा येईल. अशा प्रकारे आपण कोणत्याही गोष्टीबद्दल काळजीपूर्वक बोलाल. अचानक धनलाभाची शक्यता आहे. या राशीच्या लोकांनी वेळेचा पुरेपूर फायदा घ्यावा. त्यांनी नव्या संधीचा मोकळ्या मनाने लाभ घेतल्यास या संधीचा दीर्घकाळ चांगला परिणाम दिसून येईल. प्रवासाचे योग बनत असून व्यवसाय विस्ताराचेही संकेत मिळत आहेत. पण त्यांना कौटुंबिक जीवनाबाबत थोडे सतर्क राहावे लागेल. अन्यथा काही छोट्या वादामुळे त्यांचे मन अस्वस्थ होऊ शकते. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा योग खूप शुभ फळ देणारा सिद्ध होईल. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुम्हाला भाग्याची चांगली साथ मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीचा फायदा होईल. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल.
प्रगती करण्याची संधी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी सप्टेंबर महिन्यातील होणाऱ्या राशींचे राशी परिवर्तन खूप अनुकूल असेल. या महिन्यात तुमचा वेळ चांगल्या वेळेसाठी घालवाल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. या काळात अधिक सकारात्मक विचार कराल. आर्थिक परिस्थितीही उत्तम राहील. या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक अडथळे दूर होण्यास मदत होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या काळात आयुष्यात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. नवीन जबाबदाऱ्या हाताळाव्या लागतील. समाजात मान सन्मान वाढेल. अडकलेली कामे पूर्णत्वास जातील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. त्यानंतर आहे कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांसाठीही गजकेसरी योग फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांचा अध्यात्माकडे जास्त कल असेल. अशा प्रकारे तुम्ही मित्र किंवा कुटुंबांसह कोणत्याही देवस्थानी जाऊ शकता. धर्म आणि कर्माच्या बाबतीत वाढ दिसून येते. कृष्णाच्या कृपेने प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. प्रदेश प्रवासाचीही संधी मिळू शकते. नवीन घर, वाहन किंवा दुसरी मोठी मालमत्ता घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तुम्ही केलेल्या प्रयत्नात यश मिळू शकते. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी सुसंवाद साधाल. तुम्ही कोणत्याही प्रवासाला जाऊ शकता. तुम्हाला काही आव्हानांचा सामना करावा लागेल, परंतु तुम्ही त्यावर सहज मात कराल. करिअर आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. शैक्षणिक स्पर्धेच्या क्षेत्रातही अपेक्षित यश मिळू शकते. करिअरच्या बाबतीत यावेळी तुम्हाला कुठून तरी चांगली बातमी मिळू शकते. तुमची अनेक रखडलेली कामे पुन्हा रुळावर येऊ शकतात. अचानक मोठा धनलाभ होऊ शकतो. अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला मुलाच्या बाजूने काही चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबात सुख समृद्धी वाढण्याची शक्यता आहे. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी देखील हा शुभ योग खूप अनुकूल सिद्ध होईल. हा योग खूप सकारात्मक बदल घेऊन येईल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. आनंदी वार्ता कळतील. या काळात तुम्हाला करिअरमध्ये चांगले यश मिळेल. नोकरी व्यवसायात फायदा होईल. तसेच या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. नोकरदार व्यक्तींना पदोन्नती मिळेल. कुटुंबात सुख शांतीचे वातावरण असेल. सर्वांसोबत चांगले संबंध निर्माण होतील आणि जुने वाद मिटतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. या काळात मालमत्ता आणि वाहन खरेदी करू शकता. व्यवसायात सतत नफा मिळू शकतो. या काळात तुम्ही पैसा कमवण्यात आणि संपत्ती जमा करण्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला गुंतवणुकीतून मोठा फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे. कायदेशीर वादात अडकलेल्या लोकांना यावेळी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या आयुष्यात आनंद येईल. नव्या नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. मान सन्मानात वाढ होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. समाधानी आणि सकारात्मक असाल. कुटुंबातही आनंदाचे वातावरण असेल. त्यामुळे आयुष्यात तणाव दूर होईल. या लोकांना आर्थिक लाभ होईल. या लोकांच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील. सर्व संकटे दूर होतील. घर कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. या लोकांना जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवता येईल. या लोकांच्या आरोग्यामध्ये सुधारणा दिसून येईल. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.